नमस्कार मंडळी, मुलांचा कोरडा खाऊ या आपल्या सिरीजचा आज शेवटचा भाग आहे आणि आज आपण बनवतोय एकदम साधे सोपे 5 मिनिटात तयार होणारे पॉपकॉर्न, तेही 3 फ्लेवर्स मध्ये. एक ना एक मक्याचा दाणा असा टुमटुमीत फुगावा म्हणून एक छोटीशी टिप दिली, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथं साहित्य काय काय घेतलंय दाखवते. अर्धी वाटी पॉपकॉर्नसाठी लागणारे मक्याचे दाणे घेतलेत, ते बाजारात सहजपणे विकत मिळतात. आणि इथे बघा साधारण 4 मोठे चमचे तेल घेतले, चवीप्रमाणे मीठ घ्यायचे, त्यानंतर हळद आहे, इथे पेरी पेरी मसालाही घेतलाय आणि हा मॅगी मसाला, ज्याला मॅजिक मसाला असेही म्हणतात. आता गॅस सुरू करूया आणि त्यावरती कढई ठेवूयात. कढई गरम झाली का त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचे. तर साधारण एक 4 चमचे तेल मी घातले. काय होतं, बऱ्याच जणांचे पॉपकॉर्न सगळे एकसारखे असे फुलत नाहीत. त्याचं कारण म्हणजे तेल कमी वापरणं. अगदीच कमी तेलामध्ये हे फुलत नाहीत, म्हणून थोडंसं जास्त घालायचं. आता त्याच्यामध्ये हे मक्याचे दाणे घातले, थोडेसे बाजूला ठेवलेत, त्याचे आपण सॉल्टेड पॉपकॉर्न परत बनवणार आहे. आता याच्यात अगदी थोडंसं मीठ घातलं. मीठ थोडं घातलं कारण आपण नंतर मसाले लावणार आहोत आणि त्या मसाल्यांमध्ये खूप सारं मीठ असतं. आता थोडंसं हे सगळं हलवून घेऊया आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून हे पॉपकॉर्न फुलू द्यायचे. झाकण ठेवल्यानंतर मात्र गॅस फुल करायचा. तुमचा जर अगदीच जास्त चालत असेल तर तो मध्यम करा, पण मंद गॅसवरती पॉपकॉर्न फुलत नाहीत. इथं तुम्ही फक्त आता आवाज ऐका, मी काहीच बोलणार नाही. बघा, फक्त 1 मिनिटात आपले सगळे पॉपकॉर्न फुलून तयार झालेत. आणि जेव्हा आवाज बंद होतो ना याचा, त्यावेळेस लगेच गॅस बंद करायचा, नाहीतर मग खालच्या बाजूने ते करपू शकतात. आता आपण या पॉपकॉर्नला मसाले लावून घेऊयात. एका बोलमध्ये मी अर्धे पॉपकॉर्न घेतलेले आहेत. आता याला मॅगी मसाला लावायचा आहे. इथं बघा किती छान पॉपकॉर्न फुललाय. आता हा मसाला मात्र आवडीने लावायचा. जर कोणाला कमी पाहिजे असेल कमी, जास्त हवा असेल जास्त. मी इथं साधारण 1 पाऊण चमचा मसाला टाकला आणि आता हे आपण सगळं हलवून घेऊया. वरून असं झाकण ठेवून जर हलवलं ना, पटकन याला मसाला व्यवस्थित लागतो सगळीकडून. इथं आपले मसाला फ्लेवरचे पॉपकॉर्न तयार झालेत. यालाच मॅजिक मसाला पॉपकॉर्न असेही म्हणतात आणि हे चवीला ना अगदी बाहेर मिळतात तसेच लागतात. हे बघा, एकूण एक पॉपकॉर्नला व्यवस्थित असा मसाला कोट होतो. लगेचच पेरी पेरी फ्लेवरचे पण करून घेऊयात. उरलेले सगळे पॉपकॉर्न या बोलमध्ये घेतले, त्यानंतर हा पेरी पेरी मसाला याच्यावरती घालायचे आणि जसे आधी केले ना तसेच हे पण टॉस करून घ्यायचे. झाले आपले पेरी पेरी फ्लेवरचे पॉपकॉर्न तयार. तर बघा, दिसायला किती भारी दिसत आहेत, एकदम असे मसालेदार, खायलाही तितकेच भारी लागतात. हां, मॅजिक मसाला आणि पेरी पेरी पॉपकॉर्न तयार झाल्यानंतर आपण सॉल्टेड पॉपकॉर्न करायला घेऊया, जे अगदी छोटीशी मुलंही आवडीने खातात. यासाठी कढईमध्ये तेल घातलं, त्यानंतर उरलेले जे आपले मक्याचे दाणे होते ना ते घातले. मीठ घालते, तर मीठ थोडंसं जास्त घालायचे, कारण हे जे सॉल्टेड पॉपकॉर्न असताना त्याला मीठ जास्त घालावं लागतं. हळदही घातली 1 पाव चमचा. हे दोन्हीही व्यवस्थित मिक्स करूया आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे आपल्याला. आपण आधी जे दोन्ही फ्लेवरवाले पॉपकॉर्न बनवले त्याला वरून मसाला लावायचा होता, म्हणून मीठ कमी घातलं होतं. याला आपण मसाला लावणार नाही, हे सॉल्टेडच असणार आहेत, त्यामुळे मीठ जास्त घातले.
इथं आपले सॉल्टेड पेरी पेरी आणि मॅजिक मसाला हे तिन्ही फ्लेवरचे पॉपकॉर्न बनवून तयार झाले. तुम्हीही बनवून बघा, तुमच्या मुलांनाही हे प्रचंड आवडतील. आणि आपल्या या सिरीजमधील तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला पदार्थ कोणता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.